झारखंडच्या रांचीमध्ये सध्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। मागच्या 18 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानं काल प्रचंड आक्रमक रूप धारण केलं। विधान भवनाकडे निघालेला मोर्चा, यंत्रणांचा चोख बंदोबस्त, विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका, या सगळ्यामध्ये असं नेमकं काय घडलं की इथं लाठीचार्ज करावा लागला? 17 दिवस शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना बॅरिकेड्स का पाडावे लागले? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत आणि त्यासाठी आपल्यासोबत थेट रांचीमधून मुक्त पत्रकार अंकित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भटकता पत्रकार या नावाने ते मुक्त पत्रकारिता करतात। अंकित यांची थोडी ओळख करून द्यायची झाली तर मागच्या अनेक वर्षांपासून ते मुख्य प्रवाहामध्ये पत्रकार म्हणून काम करतायत आणि मागच्या काही दिवसांपासून, वर्षभरापासून ते मुक्त पत्रकार म्हणून काम करतायत। अंकित मागच्या 3 ते 4 दिवसांपासून रांचीमध्ये आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याकडून समजून घेऊया काल त्यांनी नेमकं काय पाहिलं आणि त्याच्या आधीच्या 3-4 दिवसात रांचीमध्ये त्यांनी नेमकं काय पाहिलं। अंकित, विक्रांत, कालची जी घटना जर तुम्ही बघितली असेल तर काल 11 वाजता 10-10:30च्या दरम्यान जे आहे ते जुनी विधानसभा इथे हे सगळे स्टुडंट्स जे आहे उतरले। तिकडे ते आपले आंदोलन करत होते, तिकडे सगळ्या गोष्टी होत होत्या। त्याच्यानंतर असे टोटल 5 बॅरिगेड्स होते, ते बॅरिगेड्स लावण्यात आले आणि त्या स्टार्टिंगची हे जाण्यात आले तेव्हा पोलीस जे आहे ते त्यांना बॅरिगेड्स मधनं तिकडनं जाऊ देत होती। म्हणजे भले ते बॅरिगेड्स लावलेले पण ते असे बॅरिगेड्स नव्हते जे तुटू शकत नाही, तर ते इमिजिएट ते बॅरिगेड्स निघत होते आणि ते बॅरिगेड्स निघाल्यानंतर स्टुडंट जात होते। तर असे 4 ते 5 बॅरिगेड्स त्यांनी पार केले आणि जेव्हा ते अराउंड 500-700 मीटर विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आले, जिथे मेन बॅरिगेड्स होता, जिथे तार लावलेल्या, त्या तारच्या बॅरिगेड्सला पण जे आहे त्या लोकांनी तिकडे क्रॉस एक पार्ट त्यांनी त्या बॅरिगेड्सचा काढला। त्याच्यानंतर तिकडे जे आहे वॉटर कॅननने त्यांच्यावर पाणी सोडण्यात आलं, त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5च्या दरम्यान मी तुम्हाला सांगतो, 5च्या दरम्यान हे सगळे एमएलए हाऊस, जो एमएलए कॉम्प्लेक्स आहे, तिकडे स्टुडंट्स आले आणि ते विधानसभेच्या इकडे त्यांनी एक्झॅक्ट 5ला त्यांनी जो घेराव सुरू केला। 5 वाजता मी विधानसभेच्या इकडे होतो, त्या गेटच्या इकडे होतो। प्रोटेस्ट जो हे आंदोलन सुरू होतं, त्यांनी तिकडे जे आहे त्या आंदोलनामध्ये मी सांगू तुम्हाला की ते नारेबाजी होत होती। त्यांनी केक पण आणला, हेमंत सोरेनचा वाढदिवस होता, त्यांनी केक आणला। केक आणल्यानंतर केक कापला। त्यांनी हे पण ऑन रेकॉर्ड सांगितलं की आम्हाला रिटर्न गिफ्ट मध्ये सीबीआय जांच पाहिजे। सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत होत्या। पण मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगायची आहे की 6-6:15च्या दरम्यान डीएम आले। डीएम आल्यानंतर डीएम वॉक करत होते, जिथे एवढे आंदोलनकारी होते तिथे ते त्या रोडवर विधानसभेच्या गेटच्या इथे ते वॉक करत होते। वॉक केल्यानंतर जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही का वॉक करताय, लॉ अँड ऑर्डर खराब होऊ शकतो, तेव्हा डीएम बोलले की स्टुडंट्स आहेत, स्टुडंट्स कशाला लॉ अँड ऑर्डर खराब करणार। मग त्यांना हा पण प्रश्न मी विचारला की लॉ अँड ऑर्डर जर स्टुडंट्स खराब करणार नाही तर तुम्ही टिअर गॅस कसे सोडले। ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलंय की टिअर गॅस सोडलेच गेले नाही, जे की 3 टिअर गॅस जे आहेत ते तिकडे सोडले गेले। त्याच्यानंतर डीएम आले, डीएम गेले। डीएम गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, डीएम आणि स्टुडंट्स मध्ये जे आहे बोलणं झालं, म्हणजे स्टुडंट्स त्यांना प्रश्न विचारत होते आणि डीएम कडनं पण अशा प्रकारचे उत्तर आले। ते उत्तर आल्यानंतर जे आहे जे स्टुडंट्स आहेत त्यांना थोडा राग आला आणि मी तुम्हाला हे पण सांगतो की राग आल्यानंतर पोलिसचा पूर्ण घेराव झाला। घेराव झाल्यानंतर ऐका, हे किती महत्वाचं आहे का, घेराव झाल्यानंतर तिकडे जनगण मन बोलण्यात आलं आणि जेव्हा जनगण मन बोलले ना, तेव्हा जनगण मन बोलल्यानंतर सगळे तिकडे सावधान पोझिशन मध्ये होते। ज्यांच्याकडे लाठी होती, ज्यांच्याकडे गन होती, ज्यांच्याकडे टिअर गॅस होते, सगळे सावधान पोझिशन मध्ये आले। आणि मी तो व्हिडिओ पण रेकॉर्ड केला आणि मी सांगितलंय की जर हेलिकॉप्टर लाठी पडेल तर जनगण बोला। जनगण मन बोलल्यानंतर हे लोक सावधान पोझिशन मध्ये येतील आणि यांच्यावर लाठी नाही होणार। त्याच्यानंतर इमिजिएट आय डोंट नो त्यांना कुठून त्यांच्याकडे ऑर्डर आली आणि ती ऑर्डर आल्यानंतर इमिजिएट त्यांना विधानसभेतनं पुढे नेण्यात आलं आणि इमिजिएटली तिकडे जे आहे एक ऑफिसर आला आणि त्यांनी जोरात तो ओरडला, चलो चलो, आणि लेजिट आय एम टेलिंग यू, तिकडे त्यांनी शिव्या घातल्या। ते म्हणजे असे भागो इधर से भागो, अशा प्रकारचे त्यांचे लँग्वेजनी, आणि त्यांनी जशा प्रकारे माझ्या डोळ्यासमोर ज्या प्रकारे त्यांनी लाठीचार्ज केलाय, अशा प्रकारचा लाठीचार्ज, तिकडे महिला होती, तिकडे ते स्टुडंट्स होते। आणि 3 दिवसापासून विक्रांत मी हा प्रोटेस्ट कव्हर करतोय। हे तुम्हाला जे इतके साधारण मुलं दिसत आहेत ना, ट्रस्ट मी,
हे खूप इंटलेक्च्युअल आहेत. JPSC JSSCच्या 5-5 7-7 वर्षांपासून हे अभ्यास करणारे स्टुडंट्स आहेत. हे जराही असं कोणत्या प्रकारचं त्यांनी तिकडे कृत्य केलं नाही. इतके इंटलेक्च्युअल हे मुलं आहेत ज्यांच्याशी तुम्ही इंडियन पॉलिटी, देशाचा कोणताही मुद्दा, संविधान, कोणत्याही विषयावर बोला, झारखंडची ही मुलं तुम्हाला अशा प्रकारे उत्तरं देतील. प्रत्येक गोष्टीचं नॉलेज ठेवणारी ही लोक आहेत, मुलं आहेत. ह्यांचे आई वडील यांना इतकं पोटातनं बोलतात ना, पोट मारून यांच्यासाठी ते हे लोकांनी हे केलंय. आणि आज त्यांच्यावर जो लाठीचार्ज झाला, माझ्यावरही ऍज अ जर्नलिस्ट त्यांनी माझ्यावरही 2 लाठीचार्ज, मला 2 लाठ्या मारल्या. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांच्याकडे उत्तरं नव्हती की नाही आम्ही तुम्हाला मारलं नाही आणि हे आणि नाही आणि ते नाही. म्हणजे त्या लोकांनी काहीच सोडलं नाही. नाही अंकित, तुम्ही म्हणताय तुम्हाला मारहाण झाली, त्याच अनुषंगाने एक व्हिडिओ फक्त आहे, आपण तो व्हिडिओ बघूया, पुन्हा तुमच्याकडे येतो. तुम्हीच शूट केलेला तो व्हिडिओ आहे, आपण तो व्हिडिओ आधी बघूया. टीयर गैस पे क्या कहना चाहोगे सर? टीयर गैस पे जो है डीएम कुछ नहीं कह रहे. आप मुझे हाथ क्यों लगा रहे हो? आप मुझे हाथ क्यों लगा रहे हो? ये देखिए, ये देखिए, ये देखिए, ये देखिए कैसे गुंडागर्दी हो रही है, कैसे गुंडागर्दी हो रही है. आप देखिए, ये देखिए, ये देखिए, ये देखिए कैसे गुंडागर्दी हो रही है. ये देखिए, ये देखिए. डीएम बाहर आए क्यों? सबसे बड़ा सवाल यह है, जब छात्र इस तरीके से, तो डीएम बाहर आकर उन्होंने कहा है कि टीयर गैस कोई छोड़ा नहीं अंकित, याच व्हिडिओबद्दल मी बोलत होतो. तुम्ही आता बोलताना उल्लेख सुद्धा केला होता की डीएम आले होते आणि त्यानंतर काय काय घडलं तुम्ही सांगितलं. त्या डीएम सोबतच असलेल्या सिक्युरिटीनं तुमची बाचाबाची त्यांच्याशी झाली, त्यांनी तुम्हाला हात लावला वगैरे असं काहीतरी घडलं. तुम्ही म्हणताय पत्रकारांना सुद्धा मारहाण झाली आहे. यावरून मला दिल्लीतलं सीजेपीचं आंदोलन आठवतंय. तुम्ही तेही कव्हर केलं याची मला कल्पना आहे. दोन्ही आंदोलनांमध्ये काय साम्य आणि काय फरक तुम्हाला दिसतोय? खरं बघायला गेलं तर काल संध्याकाळपर्यंत मी जेव्हा दिल्ली सीजेपी आणि या आंदोलनामध्ये फरक करत होतो की तिकडे किती हेवी सिक्युरिटी होती जंतर मंतरवर, पण या साईडला जे आहे जयपाल सिंग मुंडा स्टेडियमच्या इथे इतकी सिक्युरिटी नव्हती. प्रोटेस्ट त्यांना कव्हर करू देत होते, सीसीटीव्ही इतके नव्हते, त्याच्यानंतर अशी मोबाईल अशी कोणती तरी व्हॅन तिकडे नव्हती जिकडे मॉनिटर होते. हे सगळ्या गोष्टी मी कालपर्यंत, जोपर्यंत लाठीचार्ज नाही झाला तोपर्यंत मी हे बोलू शकतो. पण हे खरं बघायला गेलं तर सीजेपीचा प्रोटेस्ट आणि या प्रोटेस्ट नंतर जिथे लाठीचार्ज झाला, टियर गॅस सोडण्यात आले तर आणि मुलींना मारण्यात आलं, स्टुडंट्सला मारण्यात आलं. तर आणि हे असे स्टुडंट्स आहेत जे आपल्या एवढी मेहनत करून इकडे तिथे बसलेत. आणि तर आता ह्याच्यामध्ये मला आता काहीच अंतर दिसत नाहीये की सीजेपीच्या प्रोटेस्ट आणि रांचीच्या प्रोटेस्टमध्ये. कारण तिकडेही जो आहे तो लाठीचार्ज झाला, इथेही लाठीचार्ज झाला, तिथेही स्टुडंट्सला मारण्यात आलं, इथेही स्टुडंट्सला मारण्यात आलं, मुलींना मारण्यात आलं. शिवीगाळ तिकडे मुलींना पण झाली, मुलांना पण झाली आणि इथेही जे आहे शिवीगाळ झाली. तर या प्रोटेस्ट मध्ये आणि तिकडे पण मीडियाला मारण्यात आलं, तिकडेही मुलींच्या काही मीडिया मुली आहेत त्यांना शिवीगाळ करण्यात आला. याच्यामध्ये फरक काही नाही. याच्यामध्ये विक्रांत मी तुम्हाला सांगू, याच्यामध्ये जो आहे हे स्टुडंट्स जे एवढी मेहनत करतात यांनाच जो आहेच याच्यामध्ये पूर्णपणे जे आहे विक्टीम आहेत. कारण मला हा सगळ्यात मोठा प्रश्न आता जेव्हा मला सकाळी थोडं अॅनलाइज करत होतो, मला हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला की काय असं कारण होतं की तिकडे डीएम आले. कारण डीएम यायच्या आधी विधानसभेचा गेट नंबर 1 ला मुलं तिकडे त्या साईडला बसलेले, तिकडे ना घोषणाबाजी होत होती, या साईडला पण सगळं काही शांत होतं. असं काहीच मुवमेंट मध्ये असं काहीच असं होत नव्हतं की जिथे असं वाटेल की सगळं प्रोव्होक करण्यात आलंय. जर प्रोव्होक करण्यात आलं असतं तर डेफिनेटली मी हेही सांगितलं असतं. पण सगळं शांत होतं. डीएम आले, डीएम त्यांच्याशी काहीतरी बोलणं करतात, स्टुडंट सोबत असं काय बोलतायत, ते निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर ती सिच्युएशन एस्केलेट झाली आणि एस्केलेट झाल्यानंतर पूर्ण पोलिसांनी स्टुडंट्सला एका बाजूला केलं आणि एका बाजूला केल्यानंतर त्यांना काय कुठून कोणती काय ऑर्डर आली डोंट नो. सकाळी पण एक जो लाठीचार्ज झाला, सकाळी पण अशा प्रकारचा लाठीचार्ज झाला, एकाचं डोकं फोडण्यात आलं. आणि डीएम आल्यानंतरच या सगळ्या गोष्टी होतात. आणि मी तुम्हाला विक्रांत सांगतोय, 1 किलोमीटर पर्यंत पळत मारलंय. 1 किलोमीटर पर्यंत, म्हणजे विधानसभाच्या 1 किलोमीटर पर्यंत एका तिकडे जिथे साधारण म्हणजे आम आदमी पण तिकडे चालत होता, त्यांना पण हे लोक घाबरवत होते लाठीने. माझ्याकडे असे पण काही लोक आहेत ज्यांनी सांगितलंय की स्टुडंट प्रोटेस्टर्स तिकडे पाणी प्यायला दुकानामध्ये गेले 1 किलोमीटरच्या, त्या दुकानातनं काढून त्यांना तिकडे मारलंय. म्हणजे 1 किलोमीटर पर्यंत विधानसभेचा परिसर मी समजू शकतो तुमचा तो
हाय सिक्युरिटीचा एरिया आहे, तिथे तिकडनं काढलं. सेन्सिटिव्ह गुन्हा आहे. 1 किलोमीटर पर्यंत हायकोर्टच्या पुढे जिथे काहीच कोणाचं इन्व्हॉल्वमेंट नाही तिथपर्यंत पोलीस मारत होती आणि मी तिथपर्यंत चालत होतो. पोलीस मारल्यानंतर रिटर्न येत होती आणि काही आणि त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही मीडियाला का मारलं, त्यांनी हसून मला सांगितलं अरे ऐसे तो होते ही रहता है, ऐसे तो हो ही जाने में प्रकारची परिस्थिती जी जंतर मंतरवर पण होते आणि इथे पण, म्हणजे काहीच साम्य नाही आता या दोन्ही प्रोटेस्टमध्ये. काहीच फरक नाही. अगदी दोन्हीकडची आंदोलनं आणि त्यांच्यावर झालेली कारवाई सारखीच दिसते. आता हे म्हणत असताना पुढचा प्रश्न असा विचारायचा की दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू असताना लाठीचार्ज झाला, आणखी असंतोष वाढत गेला, त्यानंतर मग शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, सरकारने या सगळ्याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी होऊ लागली. आता झारखंडमध्ये रांचीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनातली भावना नेमकी काय? झारखंड सरकारचं हे फेल्युअर आहे का असं विद्यार्थ्यांना वाटतंय का? आणि तुम्ही हे सगळं कशा प्रकारे अॅनालाइज करताय? झारखंड सरकारचं हे फेल्युअर आहे का? एक स्टेटमेंट कालच्या प्रोटेस्टच्या एक दिवसाआधी सीएमचा एक स्टेटमेंट होता, ज्यांनी सीएमचा स्टेटमेंट हा होता की आम्ही बोलून सगळं सॉल्व्ह करू आणि लाठीचार्ज होणार नाही. सीएमच्या स्टेटमेंट नंतर पण जे आहे इतका मोठा जो आहे लाठीचार्ज झाला आणि त्या लाठीचार्ज नंतर लेजिट जे स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंट्स इतके रागावलेले आहेत कारण हे स्टुडंट्स त्यांची जी मांग पुरी होत नव्हती त्यांना प्रोटेस्ट करत होते. त्यांची ते रागावलेले ह्याच्यासाठी होते की आम्ही इतकी मेहनत करून इतकं तुमच्याकडे 1 आणि 1 2 होतात. गणित खूप सोपं आहे. आम्ही जे माग करतोय आमचं आयुष्य 8-8 10-10 वर्षापासून जे इथे स्टुडंट्स तयारी करतायत आमचं आयुष्य दावला लागलंय. आम्ही मांग करतोय की ट्रान्सपरंट इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या. नाही इकडे कोण बोलायला येते, डेलिगेशन फक्त भेटतायत, आमच्यापर्यंत असा कोणता त्यांच्याकडनं आलेला नाहीये. आणि स्टुडंट्स आत्ताच प्रत्येक स्टुडंट्स एवढे रागावलेले आहेत म्हणजे आता त्यांच्याकडे हातात राहिलं काहीच नाहीये ना त्यांच्याकडे, म्हणजे करिअर पण त्यांचं संपायच्या याच्यात आहे आणि आता त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. आता ते मेबी त्यांचं FIR आणि या सगळ्या गोष्टी व्हिडिओ मध्ये होतील तर आयुष्य असंही त्यांचं उद्ध्वस्त झालं आणि आयुष्यात तसंही एक्झाम वगैरे देऊन त्यांचं करप्शनमुळे जे आहे उद्ध्वस्त होत होतं. तर खूप स्टुडंट्स जे आहे आता या सरकारवर त्यांना अशी होप होती, ट्रस्ट मी, त्यांना अशी होप होती की सीजेपी मध्ये जे बीजेपीने केलं ते इकडे जे आहे गणपतींची सरकार करणार नाही, कारण या सरकारला 2 हफ्त्या आधीच्या सीजेपीचा एक्सपिरियन्स आहे की तिकडे काय झालं. पण असं झाल्यानंतर मी ऑटो मधनं येत होतो, त्या ऑटोमध्ये ज्यांना लाठीचार्ज झाला ते होती, पटनावरनं मुलगी आली ती होती. लेजिट ते लोक रडत होते की दादा हमको लगा नहीं था कि ये सरकार ऐसे करेगी, हमने अपना हमारा अपना सीएम चुना था, आज हमारे ही आदमी ने हमको धोखा दे दिया. धोक्याची पूर्णपणे भावना यांच्या मनात आता या सरकारबद्दल आहे आणि खूप आक्रोश आहे. झारखंड पूर्ण बंद आहे. कुठे आता थोडंफार त्यांनी अशा प्रकारचे काही मुवमेंट्स पण अशा केल्या आहेत. जयपाल सिंग मुंडा स्टेडियमच्या इकडनं मी आता इकडे आहे तर आवाज येतोय, तिकडे प्रोटेस्ट कंटिन्यू सुरू आहे आणि हा सुरूच राहणार. आज तर झारखंड बंद आहे. अंकित, एक शेवटचा प्रश्न, आज झारखंडमध्ये नेमकं काय घडतंय हेच विचारायचंय. झारखंड बंदची हाक देण्यात आलेली आहे, मात्र झारखंड कितपत बंद आहे, कितपत प्रतिसाद मिळतोय, आता आंदोलनाची स्थिती काय थोडक्यात अंकित? जयपाल सिंग मुंडा स्टेडियम मध्ये आंदोलन सुरू आहे आणि जे बाकीचे दुसरे जे स्टुडंट्स आहेत ते दुसरीकडे आंदोलन करतायत. मी आत्ताच एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये एक काळ्या कलरचा कपडा जो आहे तो त्या लोकांनी जाळला. लोकांचं म्हणणं हे पण आहे की परिस्थिती खूप जास्त गंभीर होऊ शकते. परिस्थिती गंभीर होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. सिक्युरिटी हेवी डिप्लॉय केलेली आहे फ्रॉम विधानसभा टू पूर्ण झारखंडमध्ये. झारखंडच्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये आता हे आंदोलन आणि हा आक्रोश दिसायला लागलाय लोकांना आणि परिस्थिती सध्या तर झारखंडची खूप गंभीर आहे. त्याच्यामुळे शाळा बिळा पण सगळं बंद करण्यात आलेलं आहे, कॉलेज वगैरे. तर पूर्ण झारखंड बंद कालच्या आंदोलनानंतर या लोकांनी आता डिक्लेअर करून टाकलं. आणखी ती परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात यावी, सारं काही वातावरण शांत व्हावं ही आपली अपेक्षा आहेच. मात्र त्यासोबत तुम्ही म्हटल्याप्रमाणे दिल्ली असू द्या किंवा झारखंड असू द्या, विद्यार्थी जे आपल्या हक्कांसाठी लढतायत, लाठ्या काट्या या विद्यार्थ्यांनाच खाव्या लागतायत. सरकार कोणाचंही असू, त्यामुळे किमान लाठ्या काट्या खाल्ल्यानंतर तरी या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात ही इच्छा व्यक्त करूया. तुम्हीही सांभाळून पत्रकारिता करा. धन्यवाद तुम्ही दिलेल्या वेळासाठी आणि पुढारी न्यूजची सविस्तर बातचीत केलीत, आपले अनुभव मांडलेत यासाठी.